तर मित्रांनो सकाळ कोणा थोडं पाहिलं काही नू राहुल आला. राहुलने ह्याकी उशीत होती उशाही धरली मला हाणली मोबाईलच ते व्हिडिओ द्यायला. तर मित्रांनो तुमच्या दररोजच्या सपोर्टनी फायनली आपले आज 100+ सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले. तर आम्ही 100 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. तर आज आलो आम्ही एक छोटीशी पार्टी एन्जॉय करण्यासाठी. कोण सोयले राहुल. तर नमस्कार मित्रांनो, मराठी ब्लॉगरच्या 365 दिवसाचा मी दादा आहे आपला 63वा दिवस. तर मित्रांनो आज माझा गणिताचा पेपर म्हणजे आज माझा मॅथमॅटिक्सचा पेपर सगळ्यात टफ पेपर. मला इथून मागं सगळ्यात अवघड पेपर म्हणजे हा गेला आहे मॅथचा. आज त्याला काही मी अभ्यास वगैरे काहीच नाही गेलेला, पण तरी पण आज मी जाणार पेपरला. तुम्हाला तर माहिती आहे मी काही करून पेपर लिहितच असतो. काही कोणत्या हात जरी पार जर केली ना कोणत्या हातीपर्यंत आपण लिहू शकते त्या आणि मॅथचा पेपर लिहू शकते. तर त्याला आता मी जेवण वगैरे करतो. आधी देपूंजा करायचं देपूंजा करून घेतो, नंतर जेवण करतो, निघतो थोडं कॉलेजला. आणखी बराच वेळ आपल्याला जायचे 11:15 वाजता. सार्थक वगैरे येईलच, त्याला फोन केला होता आत्ता. तर असं कसं उठलो बसलो. राहुल मी आत्ता गावातून दर्शिक बाजार वगैरे आणला. आता काय करतो मी जेवण करतो देपूंजा करतो. डॉन बघा राहुलची एंट्री हाय जोमात कोमात एकटा गाजर खातो काय बाबा आता तिथं गोष्ट कसं काय माझ्या आली काय रे. तर चला मित्रांनो आता मी काय करतो गेलो दीपंज करून जेवण करतो आणि थोडं कॉलेजला. राहुल आलेला आहे. राहुल आता बोर करायला थोडा वेळ. तर मित्रांनो सकाळ कोणा थोडं पाहिलं काही नू राहुल आला. राहुलने ह्याकी उशीत होती उशाही धरली मला हाणली मोबाईलच. ते व्हिडिओ द्यायला सुन ना. नाही व्हिडिओ नाही आला, मी पाहिलंच नाही व्हिडिओ. हाईटवर मोबाईल पाडला का नाही बरं कवर होतं बाटली पडला पडलं बाटली डायरेक्ट म्हणजे इथून मोबाईल पाडला डायरेक्ट बाटली खाली दांडीच्या आधारा. पण बरं झालं कवर होतं. कवर सेफ राहिला. स्क्रीनवर नाही आधा 100 रुपयाचं कवर घेऊन फायदा झाला आपल्याला. लई पाडला असं पाहिजे मोबाईल. आणि कशाला हसत त्याचा मोबाईल रस्ता त्याचा मोबाईल मग काय नसतं. हा अरे माय किती काय पडत आता बस. तर चला मित्रांनो टाइम याच्यातच गेला. आता येतो देपंजी करून आणखी जेव्हा मग करायचं सकाळ कुठं झाला. तर मित्रांनो फायनली माझं कॉलेजला टाइम झालेला आहे. आता वाजलेत 11:30. आता लाईट वगैरे बंद करतो. माझे पुस्तक सध्या इथंच ठेवतो, कारण कसं माहिती आहे का मला अभ्यासाला लागणारच नाही 3 वाजता वापस. सध्या मी लाईट बंद करतो. मित्रांनो काल चाललं नाही का ऑटोमॅटिक तिथे बघा टूप खाली डायरेक्ट ऑटोमॅटिक निघून पडली. म्हणजे मी डबल सीट केली पण टूप खाली निघून पडली. तर काही नाही ते सध्या काय आपल्याला त्याचं काही सध्या उपयोग नाही. राहू द्या खाली पडून द्या. लाईट घेतो बंद करून आणि तो कॉलेजला सार्थ बनवून राहिलाय. तर चला आता निघतो डायरेक्ट कॉलेजला. तर मित्रांनो फायनली मी निघला आता कॉलेजला. आम्ही ते राहिले एक दिवस सेंटर. चला आता कॉलेज पण पेपर भरला आपण 8 तास आधी लवकर निघलो. कसं माहिती का ते जर मित्रमंडळामध्ये फिरावं लागतं. मित्रमंडळ नाही म्हणावं अशी पण तरी पण थोडंफार हिंडावं लागतं. काय करायचं जेवण दम म्हणजे आम्ही रिलॅक्स. मित्रांनो पेपर भरलेला आहे. मी आणलेलं नाही आज आयडेंटी कार्ड. तरी पण मी जातो आता वर्गात. होऊ शकता सर्व वर्गात घेऊन राहिले पण तरी पण मी जातो आता. भेटू 3 तासाच्या नंतर. तर मित्रांनो आपला गणिताचा पेपर फायनल झालेला आहे. आज एकदम मस्त असं पेपर गेलेला आहे. आपण गोलूची विचार बघू नेमकी गोलूचा पेपर कसं झाला. गोलू पेपर एकदम क्वालिटी गेलेला मित्रांनो. आणि गोलूने अख्खा 80 मार्काचा पेपर लिहिला. 80 मार्काने गोलूने कव्हर केला पेपर. आपण पण जवळपास 70 ते 70 पर्यंत आपण पेपर कव्हर केलेला आहे. पण काय अडचण नाही, होऊन जाईल सगळं. कारण याचे काय मार्क काय आपण फायनलला धरीत नाही सर्व लोक, तरी मग काय अडचण नाही. आपण आपल्या मनाने लिहिला जेवढा येतो तेवढा हे की नाही गोलू. हा गोलू मग सगळा मनाने लिहिलेला आहे. अख्खा मनाने लिहिला त्याच्यामुळे काय अडचण नाही. तर चला आता आपण निघू पुढं घरी डायरेक्ट. तर मित्रांनो फायनली मी आलो आता घरी. आता सगळं आवडीचं राहुल आला का. राहुल नुसतं बोल करीत असतो. तर आता वाजले तर 3:15. काय करतो सगळं आवडतो जेवण करतो. आज जायचं आपल्याला 30 गावाला. आज आणायचं आपल्याला गाईला पेंडीचं पोत. आणि राहुल मी जाणार आहे. तर राहुल बघा जिद्दर हातला गोद्दर मोठा मास नसता. राहुल सकाळी मोबाईल कसं काय पडला. हां तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7. आम्ही निघालो 30 गावाला. 30 गावची एवढी भयानक शर्ट लागली आहे की नाही. टी शर्ट करायची मला कंपनी. तुम्ही अशी कोणती गाडी आणली. तर मित्रांनो तुमच्या दररोजच्या सपोर्टने फायनली आपले आज 100+ सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले.
तर आम्ही 100 सबस्क्राईब कंप्लीट झाले. तर आज आलो आम्ही एक छोटीशी पार्टी एन्जॉय करण्यासाठी. कोण आहे? सोहेल आहे, राहुल आहे, सुमित आहे, खास करून आपला सुमित इकडे बघ ना. अय सुमित आणि मी आम्ही घेतलेली आहे पाणीपुरी घेतली, आता घेतली रगडा. तर मस्त एवढं फस्त करू तर आणि दूध कुठं आपल्या घरी डायरेक्ट. तुमच्या सपोर्टनुसार भारी फीडबॅक भेटलेला आहे 2 महिन्यात. पण तरी पण दामादामाने ग्रो राहिले, काय अडचण नाही. ही तर सुरुवात आहे आपली आणि एंडिंग तर लई मोठी होणार आहे. तर त्याला एवढं फस्त करू दूध कुठं एक घरी. तर मित्रांनो 30 गावरून आलो. आपला कालचा व्हिडिओ एडिट केला आणि फायनली आपला कालचा व्हिडिओ अपलोड केला आहे. आता निघलो आपण घरी. तर मित्रांनो ग्राउंडवर गेलो, कालचा व्हिडिओ अपलोड केला, घरी आलो, जेवण केलं, आता बसतोय उद्याच्या पेपरची तयारी करत. उद्या पेपर आहे आपला फिजिक्सचा. एक वेळेस मॅथ तरी जर सोपं जातं, पण फिजिक्स डोकेवाऱ्याची कॅसेट. फिजिक्सचं मी असं तुक्केवारी काही पण त्याचा असतो. तर मी बसलो घेऊन, काहीच का नाही, काहीच असं वाटतं पुस्तक फेकून द्यावं तर निवांत चुकी जावं. तसं नाही, नजरे खालून घातलं का जराशी फरक पडतो. कधी पण आहे ना, आपण रँडमली कोणचं पण काम केलं का ते कुठं ना कुठं आपल्या म्हणजे ब्रेनमध्ये कुठंतरी मेमरीत ते सेव्ह होतं. ते अचानक आपलं लक्षात येतं. त्याच्यामुळे ना थोडंफार आपलं म्हणजे रिवाईज करायचं, जेणेकरून ते नाही का रिकवर होतं, आपल्या माइंडमध्ये कुठं सेव्ह राहतं, अचानक ध्यानात येतं. तर आपलं कसं आहे माहिती आहे का, मी जास्त कोणत्या पेपर टेन्शन येत नाही. एकदम चिलमोडमध्ये पेपर लिहित असतो. हिंदी असो, मॅथ असो, इंग्लिश असो, कोणत्या विषय एकदम चिलमोडमध्ये लिहित असतो. आणि चिलमोडमध्ये तो कोणते पेपर लिहितो माहिती आहे का, हेच आपले सेकंड टर्म, फर्स्ट टर्म. जर का फायनल पेपर आला मग चिलचा जेव्हा हिट होतो ना तेव्हा काही कळतच नाही. चिलचा जेव्हा हिट मोड होतो ना काहीच कळत नाही. या जागा हिट मोड झाला मग ब्रेन काम करत नाही. त्याच्यामुळे ना कोणता पण पेपर नाही का कधी पण चिल मोडमध्ये दिले असा. तर आता वाजले 10:30. आता जवळ झोप येते तर आपलं वर्क करायचं. आता काय करतो मी, थोडं लाईट लावतो आपली दररोजची लाईट लावतो. कसं माहिती का, लाईट लावली का अशी काम करायला सोपं जाईल. तर मित्रांनो असं काही केली पण ही लाईट निघली होती. तर मित्रांनो तर चला आता थोडा मी व्हिडिओ करतो, मस्त थोडा अभ्यास करतो, जातो झोप येऊन त्याला लवकर उठायचं. चला तर मित्रांनो फायनली वाले संध्याकाळचे 12 आणि माझा झोपायचा टाईम झालेला आहे. तर म्हणलं व्हिडिओ एंड करायचं सगळ्यांना असं एक गोष्ट सांगावं. फायनली आज आहे सोमवार महादेवाचा वार. फायनली आज आपल्या सोमवारी नाही का 100+ सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. सबस्क्रायबर काय म्हणावं असे नाही येतं, पण तरी पण आपली एक महाराष्ट्रातल्या एका पोराला, मराठी पोराला 0तून वर येण्यासाठी नाही का फार वेळ लागतो. आणि तेच तुम्ही मला नाही का 2 महिन्यात फीडबॅक चांगला दिलेला आहे. कारण कसं आहे माहिती आहे का 2 महिन्यात माझे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर मित्रांनो आणखी भरपूर लांब जायचं आहे, आपल्याला जायचं आहे 10,000 सबस्क्रायबरकडं. तर मित्रांनो तुम्ही चांगला असा फीडबॅक दिलेला आहे मला, म्हणजे आणखीन पण सपोर्ट केला होता. कसं आहे माहिती आहे की मराठी माणूस एक मराठी माणसाला पुढं घेऊन जाऊ शकता येईल. तर असेच नवीन जर ब्लॉग बघायचे असले तर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो दुसरी गोष्ट अशी, आपण आपल्या चॅनलला कुणाला असं स्वतः होऊन डायरेक्ट म्हणलेलं नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. जेवढे सबस्क्रायबर आहेत ते सगळे आपले ओरिजिनल सबस्क्रायबर आहेत. म्हणजे चिटिंग करून काय कोणा म्हणून आणलेलं नाही. जाण माझ्या चॅनलला म्हणजे बळजबरी चॅनलला सबस्क्राईब करा असं एक बी सबस्क्राईब नाही आहे. तर मित्रांनो असं जर सपोज जर ठुला तर लवकर आपण फॉर्म लिहू. तर मित्रांनो असंच आपल्या मराठी माणसाचा सपोर्ट राहून द्या, लवकर आपण फॉर्म लिहू. तर मित्रांनो भेटून द्या लवकर ह्याच कॉम्पिटिमध्ये जातात. आपल्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. चला बाय बाय.